शहरालगतच्या राजुरा पारधीबेडा परिसरातील जंगलात एका 20 ते 22 वर्षीय तरुणीचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे। हत्या करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळल्याचा संशय असून ही घटना अंदाजे 3 दिवसापूर्वी घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। घटनास्थळावरून पोलिसांनी लोखंडी रॉड जप्त केलाय। राजुरा पारधीबेडा येथील जंगल परिसरात महिलेचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह पडून असल्याची माहिती मिळताच गाडगेनगर पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले। पंचनामा केला असता मृतक महिलेचे वय अंदाजे 20 ते 22 वर्ष असल्याचे समोर आले आहे। मृतदेहाजवळ एक लोखंडी रॉड आढळून आला आहे। प्रथमदर्शी डोक्यात रॉडने वार करून हत्या केली व नंतर ओळख पटू नये म्हणून मृतदेह जाळण्याचा प्रयत्न झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय। 3 दिवसापूर्वी ही घटना घडली असावी असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे। मृत महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही। या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे। गाडगेनगर पोलीस या घटनेचा अधिक तपास करीत असून श्वान पथक व ठसे तज्ञांनाही पाचारण करण्यात आले आहे। आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहे। या बातमीचा आढावा घेतलाय सतीश पाटील यांनी। राज्यातील विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असताना आज वंचित बहुजन आघाडीने आपली ताकद दाखवत उमेदवारी अर्ज दाखल केलाय। पक्षाचे प्रमुख नेते प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने निवडणुकीच्या मैदानात दमदार उपस्थिती नोंदवली आहे। आज नामांकन अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी वंचित बहुजन आघाडीचे नेते निलेश विश्वकर्मा यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर कार्यकर्त्यांसह भव्य शक्ती प्रदर्शन करून आपला नामांकन अर्ज दाखल केलाय। या पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील राजकीय हालचालींना वेग लागला असून विविध पक्षांकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे। अशा परिस्थितीत वंचित बहुजन आघाडीनेही निवडणुकीच्या रिंगणात उतरून सामाजिक न्याय, बहुजन समाजाचे प्रतिनिधित्व आणि स्थानिक प्रश्नांना प्राधान्य देण्याचा निर्धार व्यक्त केलाय। पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आगामी निवडणुकीत मतदारांपर्यंत पक्षाची भूमिका प्रभावीपणे पोहोचवून व्यापक जनसमर्थन मिळवण्याचा विश्वास व्यक्त केलाय। यावेळी निलेश विश्वकर्मा यांनी पक्षाच्या विचारधारेचा प्रचार करत बहुजन समाजाच्या प्रश्नासाठी विधान परिषदेत सक्षम आवाज बनण्याची ग्वाही दिली आहे। प्रथमतः मी सर्व नगरसेवकांचं अभिनंदन करू इच्छितो की ही स्थानिक स्वराज्य संस्था ही निवडणूक नगरसेवकातून प्रतिनिधी निवडला गेला पाहिजे। पण मागील अनेक वर्षापासून नगरसेवक हा कोणी इथपर्यंत प्रयत्न करत नव्हता की आपण ही विधानसभा लढू शकतो का। त्या अनुषंगाने अनेक नगरसेवकांनी जेव्हा फोन केले की आपण हा निवडणूक लढली पाहिजे, तर निश्चितच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या समस्या आहेत वर्षानुवर्ष नगरसेवकांच्या त्या तशाच आहेत। त्याच्यावर कोणीच भाष्य करते की लक्ष देत नाही। मोठ्या मोठ्या गाड्याने उभे राहणे आणि मग 5-7 वर्ष नगरसेवकांच्या स्थानिक समस्या आहेत त्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत कोणाचं लक्ष नव्हतं। म्हणून ही गोष्ट आम्ही ओळखली आणि त्यानंतर आम्ही सध्या बाळासाहेब आंबेडकरांना विनंती केली की पक्षाने ही निवडणूक लढली पाहिजे। आणि राहिला दुसरा प्रश्न मतांचं, निश्चितच अमरावती जिल्हा या तिसऱ्यांदा मी नगरसेवक आहे। आता माझी नगराध्यक्ष तिथं निवडून आली आहे। पक्षाचे अनेक सहकारी आहेत, समविचारी पक्ष अनेक आहेत आणि कुठंतरी हा पर्याय देण्याचा आमचा प्रयत्न आहे। ही लढाई कशी होणार? धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी बोलल्या जात आहे। निश्चितच, कारण का या निवडणुका तुमच्या सर्वांच्या समोर आहे। मीडियाला मला सांगायची काही गरज नाही किती मोठ्या शक्तीचा वापर होतो आणि निवडणूक कशा मागील ज्या तुम्ही निवडणुका बघितल्या असेल प्रत्येक मग छोटी छोटी असेल मोठीची मोठी त्यात काय वापर होतोय तुम्हाला सर्वांना माहीत आहे। याच्या पुढे जाऊन समस्यावर आपण मात करणार आहोत। नगरसेवकांना थेट त्यांच्या मुद्द्याला घेऊन निवडणूक होणार आहे आणि त्यांना जर वाटत असेल तर निश्चितच नगरसेवकाचा आमदार होऊ शकतं का ही प्रयत्न जर करत असेल येणाऱ्या सर्व नगरपालिका निवडणुकात महाराष्ट्रातच प्रत्येक नगरसेवक पैकी कोणीही जो नगराध्यक्ष या निवडणुकीत उभा राहिला पाहिजे। सत्ताधाऱ्यांचे मतदान अधिक आहे, कसं गणित जुळवाल? शेवटी मतांची जी बेरीज वजा बाकी आहे ही त्या वेळेनुसार असते, त्या नगरपालिका क्षेत्रातील कामानुसार असते आणि जेव्हा या निवडणुकीचा विचार केला जाईल तर निश्चितच त्या दिशेने आम्ही राहू। ज्यात आमच्या महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आमच्यासोबत आहेत, महाराष्ट्र लेवलला जे आमच्या बोलणी सुरू आहे पक्षांसोबत महाविकास आघाडीसोबत जी बोलणी सुरू आहे त्या संदर्भात ते पण एक मिनिट त्याच्यावर मार्गदर्शन बोलणं हेही जात आहे की सत्ताधाऱ्यांना फायदा देण्यासाठी तुमचा या ठिकाणी उमेदवारी अर्ज तुम्ही भरत आहे असंही बोललं जात आहे। निश्चितच सातत्यानं एक मन आहे, गरीब की जोरी मोहल्लो की भाभी अशी ही मन आम्ही ऐकून आहोत आणि वंचित जेव्हा निवडणुकीत येते ते बी टीम, सी टीम, ए टीम आणि याच निवडणुकीत जिथे आपण बोलतो आहे तिथे काँग्रेसने माधव घोडे म्हणून उमेदवार दिला होता आणि हा आता दुसरा माधव घोडे आणला। हे आम्ही बोलत नाही आहे, मीडिया बोलतोय, काँग्रेसचा कार्यकर्ता बोलतोय। बिचारा कार्यकर्ता बेलोडी वाटून रस्त्यावर आंदोलन करून आला आणि निवडणुकीत त्यालाच माहित नाही आपण कुठे काय नेते कुठे आहे।
आणि या निवडणुकीत नगरसेवकाचा विचार केलाच जात नाही. त्या मतदारसंघाचा आमदाराचा विचार केला जातो. आमदार मग ठरवून सांगते बघण्यासारखं ते बांधून देतो आणि असं झालं नाही पाहिजे म्हणून निवडणुकीत काहीतरी पारदर्शी आणण्याचा प्रयत्न आहे. वंचित बहुजन आघाडीच्या या शक्ती प्रदर्शनामुळे अमरावतीच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून आगामी निवडणुकीत पक्ष कितपत प्रभाव निर्माण करतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अमरावती शहरासह परिसरात आज सायंकाळी झालेल्या धुवाधार पावसाने वातावरणात गारवा निर्माण झालाय. गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळालाय. अचानक आलेल्या पावसामुळे शहरातील मुख्य रस्त्यांवर पाणी साचल्याचे दिसून येत आहे. पावसाच्या जोरदार सरीमुळे काही काळ वाहतुकीचा वेग मंदावला तर नागरिकांनी सुरक्षित स्थळी आश्रय घेतलाय. शेतकरी वर्गानेही या पावसाचे स्वागत केले असून खरीप हंगामाच्या तयारीसाठी हा पाऊस लाभदायक ठरल्याचे मत व्यक्त केले जात आहे. दरम्यान हवामानात झालेल्या बदलामुळे तापमानात घट झाली असून शहरात उल्हाददायक वातावरण निर्माण झाले आहे. पुढील काही दिवसातही पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. अमरावती तालुक्यातील मासोद गावात बाहेरून मोठ्या प्रमाणात राख टाकण्यात येत असल्यामुळे गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उडणाऱ्या राखेमुळे संपूर्ण परिसर धुळीच्या विखाड्यात सापडला असून नागरिकांना श्वासाचे त्रास, खोकला व इतर आजारांचा सामना करावा लागत असल्याची तक्रार नागरिकांनी व्यक्त केली आहे. याबाबत ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी, तहसीलदार, जिल्हा परिषद, मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच ग्रामपंचायत प्रशासनाकडे निवेदन सादर करून तात्काळ कारवाईची मागणी केली आहे. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार अनेक वर्षापासून गावाजवळ बाहेरून राख आणून टाकली जात आहे. त्यामुळे वाऱ्याच्या वेगाने राखेचे कण संपूर्ण गावात पसरत असून रस्त्यांवर दृश्यमानता कमी होत आहे. ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार राखेच्या धुरामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. अनेकांना श्वासाचे विकार व इतर आजारांचा त्रास सुरू झालाय. तसेच रस्त्यावर राखेचा धुराडा पसरल्याने वाहन चालकांना रस्ता दिसत नसून अनेक अपघात घडल्याचेही ग्रामस्थांनी सांगितले. गावकऱ्यांनी ग्रामपंचायतीने तातडीने बैठक घेऊन गावात राख आणणे व टाकणे पूर्णपणे बंद करण्याचा ठराव करावा, संबंधितांना नोटीस बजावाव्यात आणि प्रशासनाने त्वरित हस्तक्षेप करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. गावकऱ्यांच्या आरोग्याशी खेळ थांबवा आणि राख टाकण्याचा प्रयत्न तात्काळ बंद करा अशी एकमुखी मागणी मासोद ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवा संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त समाजसेवक चंद्रकुमार जाजुदिया उर्फ लप्पी भैया यांच्या पुढाकारातून कठोरा नाका येथील स्वामी विवेकानंद चौकात भव्य हिंदू महासंमेलन व धर्मजागर सोहळ्याचे उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले. सायंकाळी 5 ते 9 वाजेपर्यंत झालेल्या या कार्यक्रमाला नागरिक आणि भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. कार्यक्रमादरम्यान सुमारे 280 श्रद्धाळूंना भगवान श्रीकृष्णाचे चित्र प्रसाद रूपाने भेट देण्यात आले. तसेच रथाच्या माध्यमातून भव्य हिंदू महासंमेलन व धर्मजागर सोहळा पार पडलाय. संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला होता. या महोत्सवाला इस्कॉनचे पूज्य मधुपती महाराज यांची विशेष उपस्थिती लाभली. त्यांनी सनातन संस्कृती, धर्म, सेवा आणि राष्ट्र निर्माण यांविषयी प्रेरणादायी मार्गदर्शन करत उपस्थितांना समाजहितासाठी कार्य करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमात रमेश भोसले, मीनाक्षी यादव, चंद्रकुमार पाटील, सुमित पाटील, सुजाता आर पाटील, नितीन रावत, राकेश जयस्वाल, आर के वानखेडे, दादासाहेब आंबेडकर, अमित रखावी, अलकाताई त्रिपाठी यांच्यासह अनेक मान्यवर आणि भक्तगण उपस्थित होते. या यशस्वी आयोजनासाठी लप्पी भैया व त्यांच्या संपूर्ण टीमने केलेल्या परिश्रमाचे सर्वत्र कौतुक करण्यात आले. उपस्थितांनी हा कार्यक्रम हिंदू समाजातील एकता, सांस्कृतिक जागृती आणि सामाजिक समरसता दृढ करण्याचे प्रेरणादायी उपक्रम असल्याचे मत व्यक्त केले. श्रद्धा, भक्ती आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देत हिंदू महासंमेलन उत्साहात संपन्न झालंय. ताज्या घडामोडी आणि आपल्या शहरातील बातम्या बघण्यासाठी नंबर 1 न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये द्या. आपल्या बातम्या नंबर 1 न्यूज चॅनलवर बघण्यासाठी 99 21 58 96 63 या व्हॉट्सअपवर मेसेज करा.